महाराष्ट्र सुपरफास्टमध्ये आपले स्वागत आहे। आता घेऊया महाराष्ट्रातील बातम्यांचा वेगवान आढावा। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आजपासून 2 दिवसीय प्रतिनिधी समन्वय बैठक नागपूरमध्ये होत आहे। या बैठकीला सरसंघचालक मोहन भागवत, भैयाजी जोशी व इतर संघटनांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहे। या बैठकीत विविध विषयांच्या कामांचा आढावा घेण्यात येणार आहे। नागपूरमधील संविधान चौकात शुक्रवारी भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाद्वारे ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी जोरदार प्रदर्शन करण्यात आले। भाजपा ओबीसी मोर्चाने ओबीसी आरक्षण रद्द झाल्याचा दोष राज्य सरकारवर थोपत राज्य सरकार विरोधात हे प्रदर्शन केले। 4 मार्च 2021 ला सुप्रीम कोर्टाने क्लिअर सांगितलं आहे की राज्य सरकारने तातडीने ओबीसी आरक्षण देण्याकरता डेटा तयार करा। पण जर हे सरकार डेटा तयार करणार नाही तर बैठका घेऊन फायदा काय? वारंवार बैठका घेऊन काय उपयोग होणार आहे? की बैठका घेण्यात आमचा काही आक्षेप नाही आहे, त्यांचं अभिनंदनच आहे। पण या बैठकीत त्यांनी निर्णय करावा, 3 महिन्यात सुप्रीम कोर्टाच्या निकालाप्रमाणे डेटा तयार करावा, डिसेंबरच्या आत ओबीसी आरक्षण द्यावं, अन्यथा महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांना ओबीसी समाज गावामध्ये फिरू देणार नाही। 50% ओबीसी आरक्षण तसेच जातीनिहाय जनगणना ही पूर्ण राष्ट्राची झाली पाहिजे। या मागण्या राज्य व केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे नागपुरात आंदोलन करण्यात आले। आंदोलन करत नाही आहे, राष्ट्रीय ओबीसी महासंघ युवा महासंघाच्या वतीने केंद्र सरकारला आम्ही आमच्या ज्या मागण्या आहेत त्या 3 मागण्या या लाईव्हच्या माध्यमातून या संविधानानं जो आम्हाला अधिकार दिला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जो अधिकार दिला त्या अधिकारावर कुठंतरी केंद्र सरकार हनन करत आहे, ओबीसीवर अत्याचार होत आहे। याकरिता आम्ही आमच्या ओबीसीच्या ज्या मागण्या आहेत त्या ओबीसीच्या मागण्या केंद्र सरकारपर्यंत राज्य सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही या ठिकाणी एकत्रित आलो आहे। मुख्य मागण्या काय आहेत? मुख्य मागण्या आमच्या आहे की जात गणना, जातीनिहाय जनगणना ही पूर्ण राष्ट्राची झाली पाहिजे। हा केंद्र सरकारचा विषय आहे, त्यांनी लवकरात लवकर तशी करायला पाहिजे। दुसरा विषय आहे की हे जे 50% आरक्षण आहे आपलं, 50%च्या वरती जाता कामा नये असं जेव्हा हे सरकार म्हणते, तर या सरकारमध्ये संविधानाच्या कलम 243 आणि डी मध्ये आणि अनुच्छेद 6च्या अनुषंगानं जर केंद्र सरकारने याला या माहितीला या ठिकाणी सरकारमध्ये आणलं आणि सदनमध्ये जर त्याचा प्रस्ताव पास केला आणि नवीन कायदा त्या ठिकाणी जर बनवला तर त्या कायद्याच्या अनुषंगानं त्यामध्ये बदल करून यानंतर सुप्रीम कोर्टाचा अमेंडमेंट चालणार नाही आणि यानंतर सर्वांना ज्याची जेवढी संख्या भारी तेवढी त्याची हिस्सेदारी याप्रमाणे सर्वांना आरक्षण मिळेल। राज्य सरकारने अध्यादेश काढून ओबीसीचं राजकीय आरक्षण लागू करावं व नंतरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यात याव्या असे मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांना दिलं। तसेच ओबीसी आरक्षण मुद्द्यावर भाजप पुतळा मावशीचं प्रेम दाखवत असल्याचा टोलाही पटोले यांनी मारला। काँग्रेस पक्षाची भूमिका सुरुवातीपासूनच स्पष्ट राहिलेली आहे की ओबीसीच्या राजकीय आरक्षणामध्ये कुठेही कमी झालेलं नाही पाहिजे। ज्या आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये राज्य सरकारने तातडीनं अध्यादेश काढून ओबीसीचं आरक्षण सुरक्षित ठेवून या निवडणुका घ्याव्यात। जेव्हा इम्पिरियल डाटेचं डिटेल येतील त्यावेळेस काय करायचं आहे त्यावेळेचा निर्णय राहणार, पण विदाऊट ओबीसी आरक्षण त्या माध्यमातून निवडणुका घेण्यात येऊ नये ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे। मला जेवण आणून का देत नाही या रागावर 2 युवकांच्या बाचाबाचीमध्ये एकाने दुसऱ्यावर चाकूने वार केला असता दुसरा युवक गंभीर जखमी झाला असून रुग्णालयात उपचार घेत आहे, तर वार करणाऱ्या आरोपीला सीताबर्डी पोलिसांनी अटक केली आहे। दिनांक 1/9/2021 रोजी फिर्यादी निलेश मारुती कांबळे ह्याच्या गळ्यावर वार करण्यात आलेला होता। त्यावरून त्याचं मी हॉस्पिटल इथे जबाब नोंदवला। त्यावरून पोलीस स्टेशन सीताबर्डी येथे 382/21 कलम 307 504 अन्वये गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यातील आरोपी प्रणय राजेश पात्रे याच लागलीच अटक करण्यात आलेली आहे व ते सध्या PCR मध्ये आहे। गुन्ह्याचं कारण बघतात की फिर्यादी हा जेवण करत असताना मला जेवण आणून दे यावर यांच्या दोघांमध्ये वाद झाला आणि आरोपीने खिशातील छोटासा चाकू काढून त्याच्या गळ्यावर वार केला अशी घटना।
जवळपास 10 ते 15 गुन्हे त्याच्यावर पूर्वी नोंद आहे. नुकताच तो 1 महिन्यापूर्वी म्हणजे 4/8/2021 रोजी आमच्याच केलेल्या प्रतिबंधक कारवाईतून 110 जेलमधून बाहेर आलेला आहे 1.25 महिना राहून. आणि परत त्याचे गुन्हेगारी कृत्य असे सुरू आहे. त्याला लागलीच अटक करण्यात आलेली आहे व योग्य ती कायदेशीर कार्यवाही सुरू आहे. सर, जो जखमी आहे तो त्याचाही काही अपराधी प्रवृत्तीचा आहे का काय? हो, त्याच्यावर पण 7 गुन्हे यापूर्वीचे नोंद आहेत. त्यामध्ये 2018मध्ये आमच्या इथला म्हणजे सीताबर्डी पोलीस स्टेशनचा 324 प्रमाणे गुन्हा नोंद आहे. आरोपी आणि फिर्यादी, आरोपी हा जरीपटका हद्दीतील इंदोरा राखली चौकात राहतो आणि फिर्यादी हा रामबाग इमामवाडा परिसरात राहणार आहे. नागपूरच्या पाचपावली पोलिसांनी एका मोबाईल चोराला अटक केली असून चोराकडून चोरीचा माल जप्त केला आहे. तसेच या चोराने चोरलेला ऑटोही पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतला. मी सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत कोसे, डिटेक्शन ऑफिसर, पाचपावली पोलीस स्टेशन. आमचे डिटेक्शन पथक नेहमीच अशा घटनांवरती लक्ष ठेवून असतात, काम करत असतात. पब्लिकचे प्रॉपर्टीची सेफ्टी आमचं कामच आहे. एक गुन्हा दाखल झाला होता कालच्या रोजी मोबाईल चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे. यासाठी आपण सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे. आमचं डिटेक्शन पथक त्याच्यातही खूप सतर्क असतं. आमचं मोबाईल चोरीवरती आमच्या डिटेक्शन पथकाचं विशेष लक्ष असतं. माझं एक डिटेक्शनचं पथक आहे विजय यादव आणि त्यांचं पूर्ण पथक आहे. त्यांना मी कामगिरी सोपवली होती आणि त्यांनी अत्यंत कुशलतेने त्यांचं सगळं नेटवर्क वापरून अभिमन्यू चव्हाण या मोबाईल चोराला पकडलेलं आहे. त्याच्याकडून 3 मोबाईल अँड्रॉइड कंपनीचे अँड्रॉइड सिस्टम असलेले 3 मोबाईल आणि एक ॲटो रिक्षा हा रिकवर केलेला आहे. आता त्याचा PCR आहे. अजून त्याच्याकडनं रिकव्हरी येणं अपेक्षित आहे. सिव्हिल लाईन्स परिसरात वन विभागाच्या कर्मचाऱ्याच्या गाडीच्या डिक्कीमधून एका अज्ञात आरोपीने 5 लाख रुपये उडवल्याची माहिती समोर आली आहे. शहरातील सर्वात सुरक्षित समजल्या जाणाऱ्या सिव्हिल लाईन्स परिसरातील या घटनेमुळे पोलीसही अस्वस्थ आहेत. कन्हान पोलीस स्टेशन येथे सामाजिक कार्यकर्त्यांद्वारे नवनियुक्त पोलीस निरीक्षक विलास काळे यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा आणि एक पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. शहरातील वाढत्या गुन्ह्यांवर तसेच अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी तात्काळ शांतता बैठक घेण्यात यावी अशी मागणी पण करण्यात आली. वर्धेत 5 पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दुचाकी चोराला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली असून आरोपी जवळून 8 दुचाकीसह 84,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आम्हाला काही कामधंदे नाही आहेत का? आम्ही सकाळी 6 वाजेपासून काम करतो. याची नोंद सर्व मीडियाकर्मींनी घ्यावी अशी कळकळीची विनंती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. तसेच कोरोनाविषयी बोलताना ते म्हणाले की बेजबाबदारपणे न वागता सर्व काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचं सांगितलं. धंदेत का आम्ही आपल्या इथं सकाळी 7 वाजल्यापासून 6 वाजल्यापासून कामाला सुरुवात करतो. फक्त त्याची नोंद सर्व मीडियानी आणि सर्व चॅनलनी आणि ते चालवणाऱ्या सर्व संपादकांनी घ्यावी अशी माझी त्यांना कळकळीची विनंती. त्याबद्दल केंद्राने तर कळवलेलंच होतं की केरळ पहिल्या क्रमांकावर, महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर. काळजी घ्या, अंतर ठेवा. दुर्दैवाने महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामध्ये जे लोक राहतात त्यातल्या बहुतांशी लोकांना आता करोनाच्या बद्दल अजिबात काही भीतीच राहिलेली नाही आहे. मास्क वापरत नाही, फिजिकल डिस्टन्स ठेवत नाही, जे काही नियम पाळायचे ते काही पाळत नाही. की आता हे संपलं आहे अशा प्रकारचा एक गोड समज काही लोकांनी करून घेतलेला आहे. त्याच्यामुळं तिथं संख्या वाढायला लागलेली आहे. मंदिरं सुरू करणे हा अतिशय भावनिक मुद्दा असून त्यानिमित्ताने आपल्याला काही साध्य करता येऊ शकतं का हे आजमावण्याचा प्रयत्न काही लोक करत असून हे निर्विवाद सत्य आहे असा आरोप अजित पवार यांनी विरोधकांवर केला. प्रत्येकाला आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्याच्यातनं स्वतःचं अस्तित्व दाखवण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करणार. स्वतःचे जास्तीत जास्त सदस्य कसे निवडून येतील तर प्रयत्न करणार. आणि त्याच्यातून हा एक भावनिक मुद्दा आहे, मंदिरं सुरू करा. आणि त्या भावनिक मुद्द्याच्या निमित्तानं आपल्याला काही साध्य करता येऊ शकतं का हे आजमावण्याचा प्रयत्न काही जण करतात. हे निर्विवाद सत्य समोर दिसतंय. वेळेत वेतन मिळत नसल्यामुळे अमरावती महानगरपालिकेच्या सफाई कामगारांनी 5 दिवसांपासून संप पुकारला असून शहरातील कचरा रस्त्यावर आल्यामुळे सर्वत्र दुर्गंधी व घाणीचे साम्राज्य पसरले आहे. जय भारत.
आज का कामगारों का उपोषण का आज 5वां दिन है और कलेक्टर ऑफिस का आज दूसरा दिन है उपोषण का। 5 दिन से जो कामगार के ऊपर है, 5 दिन से अमरावती का कचरा नहीं उठा है। कामगारों का कहना है कि जब तक हमारी मांग पूरी नहीं होती है कचरा नहीं उठाएंगे। जो डंपर है, टिप्पर है, जिससे ये जो कचरा जाता था महानगर पालिका का कंटेनर से जाता है ये डायरेक्ट डेपो पर, तो ये जो कामगार है ये ड्राइवर्स है और उसके लेबर है। इनकी वर्किंग कंडीशन इतनी पैथेटिक है कि आप सोच भी नहीं सकते। पूजा कंस्ट्रक्शन के साथ में महानगर पालिका अमरावती का करार था 1948 लेबर कायदे के अनुसार कि इनको सब कुछ दिया जाएगा। आज इनकी परिस्थिति ऐसी है कि 12 साल से इनका कोई पीएफ नहीं है, इनका हेल्थ इंश्योरेंस नहीं है, इनकी पगारवाड़ी नहीं है, इनकी वर्किंग कंडीशंस बहुत खतरनाक है। 7-7 ट्रिप ये लोग करते हैं, जो 14 घंटे ये लोग काम करते हैं, उसके बाद में इनकी हालत देखो, ये सबके चेहरे देखो। ये ऐसी वर्किंग कंडीशन में काम करते हैं कि जिसमें काम करना बहुत डिफ़िकल्ट है और इनको अगर कुछ हो जाता है इनको घर पे बैठने का, इनके परिवार के ऊपर भुखमरी की नौबत आ जाती है। अमरावती शहरात शेकडो नागरिक प्लॉट व जमिनीच्या तुकडाबंदी कायदा रद्द करायच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचले होते। गरीब लोकांना मोठमोठे प्लॉट विकत घेणे शक्य नाही होत, तसेच स्वतःच्या जागेवर त्यांच्या हक्काचे घर असावे हे सर्वांचे स्वप्न असते। त्यामुळे शहरात ही तुकडाबंदी कायदा हटवण्याची मागणी शेकडो नागरिकांतर्फे करण्यात आली आहे। विभाग महाराष्ट्र राज्य पुणे याच्या वतीने 12/7/2021 रोजी एक परिपत्रक जाहीर करण्यात आलं। या जाहीर परिपत्रकामध्ये पैकीच्या प्लॉटच्या खरेद्या तसेच तुकड्याच्या खरेद्यावर बंदी घालण्यात आली, परंतु महाराष्ट्र शासन राजपत्र 11/2016 व 17/6/2021च्या महाराष्ट्र शासन पत्रानुसार या तुकडाबंदी कायदा महानगरपालिका क्षेत्रामध्ये तसेच नगरपालिका क्षेत्रामध्ये लागू होत नाही। या संबंधित विभागीय आयुक्त अमरावती विभाग यांनी तसं त्या प्रकारचं ओपिनियन मान्य जिल्हाधिकारी वाशिम यांना दिलेलं आहे। या संदर्भात या कायद्याच्या विरोधात पैकीच्या प्लॉटच्या खरेद्या सुरू झाल्या पाहिजे, या कायद्याच्या विरोधात सुरू झाल्या पाहिजे, याकरता आम्ही सर्व अमरावती शहरातील ज्यांच्या पैकीच्या प्लॉटच्या खरेद्या रुकलेल्या होत्या असे सर्व नागरिक एकत्रित येऊन आज कलेक्टर महानगर अमरावती यांना निवेदन सादर केले व त्यांनी याविषयी सकारात्मक प्रतिसाद देऊन या निर्णयाच्या विरोधात काय कारवाई करता येईल किंवा कसा हा बंद पाडता येईल या विरोधात याच्याविषयी मी आपणास लवकरात लवकर निर्णय घेईल असे आश्वासन दिले। गुरुवारी अकोला महापालिकेच्या महापौरांच्या दालनात आयुक्त महापौर यांच्या उपस्थितीत ऑनलाईन सभा आयोजित करण्यात आली होती। मात्र सभा सुरू होण्याआधीच सभेत गदारोळ निर्माण झाला। मागील मीटिंगमध्ये विषय होता की आपल्या अकोला महानगरपालिकेमध्ये जे आपण टॅक्स वसुली करतो त्यावर जे व्याज चालू आहे ते व्याज माफ करण्यात यावे अशी आमची विनंती होती। ते सर्व नगरसेवकांनी मिळून ते ठराव दिलं होतं। त्या ठरावाचा इम्प्लिमेंट आतापर्यंत झाला नाही। ते मी विचारणा करण्यासाठी आमचे सर्व नगरसेवक आम्ही इथे आल्यानंतर इथे मॅडमनं कोणताही जबाब त्यावर दिलं नाही। त्यांचं म्हणणं होतं की अधिकार आमचा आहे। मॅडम आम्ही त्यांना सांगितलं मॅडम तुमचा अधिकार असणार, तरी पूर्ण देशामध्ये कोविड आहे, लोकांकडे रोजगार नाही आहे, लोकांकडे पैसे नाही आहेत, तुम्ही ते व्याज जे आहे ते शास्ती माफ करा। त्यांनी मान्य केलं नाही। ते त्यांचं म्हणणं आहे की मी माफ करत नाही। एक तरफ ऐसा चालू आहे की पूर्ण देशामध्ये राज्य सरकार असो किंवा गव्हर्नमेंट केंद्र सरकार असो त्यांनी अनेक योजनांमध्ये लोकांना सवलत दिलेल्या आहेत, माफीसाठी अनेक विषय आणले जातात आणि ते महानगरपालिकेमध्ये व्याजावर व्याज लागणं चालू आहे, लोकांना सील लावणं चालू आहे, ही पद्धत चालू आहे। त्याचा आम्ही निषेध केला। त्या निषेधमुळे आज आम्हाला या महानगरपालिकेतून या विषयामध्ये मीटिंगमधून आमचे 8 नगरसेवक आणि आमच्यासोबत राष्ट्रवादी नगरसेवक रहीमभाई पेंटर यांना एका मीटिंगसाठी निलंबित केलेला। हा लोकतंत्र पद्धतीनं जे आंदोलन चालू होतं त्याचा गला घोटण्याचा प्रयत्न या महानगरपालिकेमध्ये मागील 4 वर्ष 4.5 वर्षापासून चालूच आहे। त्याचा जवाब येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये या गावकरी जनता देणार 100%। पहिल्या व दुसऱ्या लॉकडाऊन काळात राज्यातील 11,55,000 आदिवासी बांधवांना धान्य स्वरूपात खावटीचे वाटप करण्यात आले। मात्र हे धान्य अतिशय निकृष्ट दर्जाचे असून राज्य सरकारने आदिवासी बांधवांची थट्टा केल्याचा आरोप केला जात आहे। तसेच यात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा संशयही व्यक्त करण्यात येत आहे। आमचं या महाराष्ट्र शासनाला सांगणं आहे की आदिवासी भोळ्या बाबड्या समाजाला 2,000 रुपयाची खावटी म्हणून निकृष्ट दर्जाचं सामान तुम्ही देऊन राहिले असा आरोप संपूर्ण आदिवासी समाजामधून होत आहे। तर आमची तुम्हाला या माध्यमातून सांगणं आहे की या समाजाला जर तुम्हाला खावटी स्वरूपात अन्नधान्य द्यायचं असेल ते अतिशय दर्जेदार पद्धतीचं दिलं पाहिजे आणि ते तुम्हाला पुरवठा करणं होत नसेल
तर सरळ सरळ 4,000 रुपयाची जी काही तुम्ही खावटी मंजूर केली असेल ती 4,000 रुपये त्या अमाऊंट त्या खात्यामध्ये त्या आदिवासी समाजाच्या अमाऊंटमध्ये त्या अमाऊंट जी आहे तुमची 4,000 रुपयाची ती सरळ सरळ त्यांच्या खात्यामध्ये जमा करा. ते दर्जेदार प्रकारचं साहित्य घेऊन आपला उदरनिर्वाह करण्यास सक्षम आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाणेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांना फोन करून तब्येतीची चौकशी केली. तसेच मुख्यमंत्र्यांशी बोलून चांगलेच बळ आले आहे असे कल्पिता यांनी सांगितले. तसेच मुख्यमंत्री यांनी कल्पिता पिंपळे यांना आश्वासन दिले की दोषींवर कडक कारवाई केल्या जाईल. कशी तब्येत आहे आता सध्या? आता ठीक आहे. ओके, बरी. आज फोन आला मुख्यमंत्र्यांच्या राज्याचा, काय एकंदरीत बोलणं? मुख्यमंत्र्यांचा फोन आल्यामुळे नक्कीच एक चांगलंच बळ आलेलं आहे. अजून जास्त एनर्जी आलेली आहे की आपण एकटे नाही आहोत. माननीय मुख्यमंत्री आपल्यासोबत आहेत. ह्याच्यापेक्षा अजून काय पाहिजे बस. मग मुख्यमंत्री तुमच्याशी काय बोलले आणि तुम्हाला त्यामुळे किती होप आहे? मुख्यमंत्री म्हणाले की ताई तुम्हाला कसं वाटतं आणि आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. सगळे आम्ही व्यवस्थित तुमची काळजी घेणार आहोत. काही चिंता नका करू. जे कल्प्रिट आहे त्यांना पण आपण न्याय मिळणार आहे तुम्हाला असं त्यांनी सांगितलं. पुन्हा कामावरती रुजू होण्याची होणार ना, रुजू होणार. परत तुम्ही कामाला सुरुवात? येस नक्कीच. सामान्य मुंबईकरांच्या प्रश्नांसाठी मुंबईत भारतीय जनता पक्षाच्या वतीनं गुरुवारी धडक मोर्चा काढण्यात आला होता. आमदार अतुल भातखळकर व आमदार योगेश सागर यांच्यातर्फे काढण्यात आलेल्या या मोर्चात मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर यावेळी उपहासात्मक टीका करण्यात आली. जिस विभाग का उसको पालकत्व दिया है मुंबई के उपनगर जिला का, तो जो बरसात हुई उस समय जो नुकसान हुआ है मुंबई शहर में, खास करके कांदिवली पूर्व विधानसभा में दामू नगर हो, हनुमान नगर हो, कांदिवली पश्चिम में चारकोप हो, चारकोप में दाणुकरवाड़ी हो, महावीर नगर हो, निशानभूमि मार्ग हो, पूरे मुंबई में बड़े पैमाने पर उपनगर में नुकसान हुआ है. पालक मंत्री का काम होता है, कोरोना बड़े पैमाने पर फैला है. कोरोना के ऑक्सीजन की जब क्राइसिस थी तब पालक मंत्री नहीं दिखे, रेमडेसिविर की क्राइसिस थी तब पालक मंत्री नहीं दिखे, बारिश बड़े पैमाने पर हुई तो पालक मंत्री नहीं दिखे, लोगों की मौत बड़े पैमाने पर हुई तो पालक मंत्री नहीं दिखे, जम्बो कोविड सेंटर के अंदर जिस प्रकार की असुविधाएं लोगों ने सामना किया और उसके खिलाफ वहाँ के पेशेंटों ने आंदोलन किया, पालक मंत्री नहीं दिखे. तो ये पालक मंत्री है कौन भाई? ये पालक मंत्री कोई स्पेशल है क्या? उसको कोई पालक मंत्री का दर्जा इसलिए दिया है क्योंकि वो माननीय मुख्यमंत्री के बेटे हैं, उद्धव ठाकरे जी के बेटे हैं, इसलिए पालक मंत्री है क्या? तो ये मुंबई के नागरिकों को सहन होने वाला नहीं है. मुंबई का नागरिक पीड़ित है, उपनगर का नागरिक ज़्यादा पीड़ित है और इसलिए ये आक्रोश पालक मंत्री के खिलाफ है. ये आक्रोश शिवसेना, राष्ट्रवादी और कांग्रेस के खिलाफ है. मुंबईत चोरीच्या उद्देशाने डोंबिवली आलेल्या सराईत चोराला संशयास्पद कारणांवरून पोलिसांनी झडती घेतली असता त्याच्याकडे 2 सॅमसंग मोबाईल फोन आढळून आले. पोलिसांनी आरोपी सूरज चव्हाण याला ताब्यात घेऊन त्याची सखोल चौकशी केली असता त्याच्याकडून चोरी केलेले 5 फोन, LED टीव्ही, काही चांदीचे भांडे पोलिसांच्या हाती लागले असून त्याच्यावर 16 गुन्हे दाखल आहेत. तसेच त्याला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. बरोबर आहे, चेन स्नॅचिंग आणि वरिष्ठ नागरिक त्यांच्या बाबतीत गुन्हे घडत आहेत, पण आम्ही जे गुन्हे झालेले आहेत ते जवळजवळ 70% वर गुन्हे आम्ही डिटेक्ट केलेले आहेत. त्यातील मालमत्ता हस्तगत केलेला आहे आणि आमचं नियमित पेट्रोलिंग वगैरे सगळं ठेवलेलं आहे. नागरिकांना आव्हान आम्हाला तर एवढंच करायचं आहे. बऱ्याच वेळेला आमचे चेन स्नॅचिंग ज्या होतात त्या वयस्कर ज्या बायका वगैरे असतात तर कारण नसताना जास्त दागिने वजनाचे, किमतीचे ते घालून जात असतात. आम्ही आवाहन करतो की तेव्हा तुम्ही कमीत कमी दागिने घालून जावे आणि ते आपली सुरक्षासुद्धा आपण करणं गरजेचं आहे. प्रत्येक वेळी पोलीस तुम्हाला अवेलेबल राहतीलच हे काय सांगता येत नाही, पण आमचे पोलीस आहेत ते त्यांच्या परीने जेवढे प्रयत्न करून करतायत, मदत करतायत आणि गुन्हे डिटेक्ट करण्याचा प्रयत्न करतायत. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे स्मार्ट सिटी अंतर्गत विकास करण्यात येत असून DP रस्त्याच्या आड येणाऱ्या बेकायदा इमारतींवर KDMCने कारवाई सुरू केली आहे. या क्षेत्रात येणाऱ्या 300हून अधिक इमारती पालिकेतर्फे उद्ध्वस्त करण्यात येणार आहे. DP रोडमध्ये अतिक्रमण करून ज्या इमारती, अनधिकृत इमारती बांधल्या जात आहेत त्याच्यावरती अत्यंत सक्त कारवाई आम्ही सुरू केली आहे. DP रोडची आज आपण दावडीमध्ये 6 मजली इमारत ती डिमॉलिश करायचं आपण काम सुरू केलेलं आहे. याच्यापूर्वी देखील DP रोडमधल्या अनेक इमारती आपण डिमॉलिश केल्या आहेत. आरक्षित भूखंडावरचे काही अतिक्रमण आहेत ते देखील आपण डिमॉलिश करायला सुरू केलं आहे आणि याच्यापुढे DP रोडमधले असलेल्या अतिक्रमणच्या बिल्डिंग
आम्ही पूर्णतः डिमॉलिश करण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे यापूर्वी आम्ही फक्त स्लॅबमध्ये तोडून किंवा कॉलम तोडत होतो, आता पूर्ण बिल्डिंग डिमॉलिश करणार. यापुढे आम्ही अनधिकृत बिल्डिंग्स च्या ज्या इलेक्ट्रिक कनेक्शन्स आहेत ते देऊ नये याच्यासाठी सर्व विनंती केलेली आहे आणि अनधिकृत बिल्डिंग्सवरती ही कारवाई सतत चालू आहे. उस्मानाबादमधील आळणी येथे तुळजाई प्रतिष्ठान संचलित स्वआधार मतिमंद मुलींचे बालगृह सुरू असून येथे जवळपास 100 मतिमंद मुली शिक्षण घेत आहेत. प्रतिष्ठानचे प्रमुख शहाजी चव्हाण यांनी मतिमंद मुलींच्या बुद्धीला चालना मिळावी म्हणून वेगवेगळी संकल्पना राबवण्यास सुरुवात केली असून या मतिमंद मुलींनी मातीपासूनच्या इको फ्रेंडली श्री गणेश मूर्ती बनवून त्यांना आकर्षक रंग भरतीचे काम सुरू केले आहे. हे आमच्या संस्थेचं जे स्वआधार मतिमंद मुलींचं बालगृह आहे त्यामध्ये 0 ते 18पर्यंतचा एक भाग आहे आणि 18 वर्षानंतरच्या काही आमच्याकडे मतिमंद मुली आहेत. तर मतिमंद मुलांना काही काम देता येईल का किंवा ते जे 18 वर्षावरील मुलांना काही प्रशिक्षण किंवा शिक्षण वेगळं देता येईल का ह्या उद्देशानं आम्ही या बालगृहामध्ये काही बियांच्या झाडांच्या बियांच्या राख्या असतील किंवा जे गणपती मातीचे गणपती बनवणं असेल किंवा काही पंते असतील असा उपक्रम आम्ही त्या मुलीकडून 18 वर्षाच्या वरील मुलीकडून करून घेतो. आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही झाडांच्या बियापासूनच्या राख्या असतील किंवा मातीचे गणपती असतील त्याला वॉटर कलर देणे ही कल्पना आम्ही खरं तर या बालगृहामध्ये रुजवलेली आहे. तर महाराष्ट्र सुपरफास्टमध्ये इतकंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन सुपरफास्ट बातम्यांसह. भगतराव, VKB न्यूज. नमस्कार.